चला तर मंडळी, आज बनवूया कैरीचं लोणचं। यासाठी 4-5 तास कैऱ्या पाण्यात भिजत ठेवू। त्यानंतर त्या काढून कापडाने पुसून घेऊ आणि विळीच्या साहाय्याने त्याचे मीडियम अशा पद्धतीचे काप करून घेऊ। जास्त छोटेही नाही, जास्त मोठेही नाही, मीडियम अशा पद्धतीचे काप आपण विळीच्या साहाय्याने करून घेऊ आणि त्या कैरीच्या फोडी 4-5 तासासाठी आपण वाळवून घेऊ आणि कैरी लोणच्यासाठी लागणारे मसाले काढून घेऊ। थोडे खडे मसाले एक पॅन गरम करून त्यामध्ये सगळे हे खडे मसाले खमंग असे भाजून घेऊ। छान खमंग भाजल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान प्रकारे त्याची वाटण करून घेऊ आणि गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेऊ। तेल गरम होईपर्यंत आपण कैऱ्यांच्या कापावर आपण हळद, मीठ आणि जे बारीक केलेले मिश्रण आहे ते मस्त पैकी टाकून आपण ते छान असे मिक्स करून घेऊ। हे सगळ्या फोडींना एकसारखे लागले पाहिजे असं आपण मिक्स करून घेऊ। 4-5 वेळा ते खालीवर करून मिश्रण सगळीकडे पसरेल असं आपण छानपैकी मिक्स करून घेऊ। त्यानंतर जाडसर वाटलेली मोहरी आणि लाल तिखट टाकून परत मिक्स करून घेऊ। एक पॅनमधील तेल आता कोमट झालेले आहे, त्यामध्ये हिंग टाकून घेऊ आणि थंड झाल्यानंतर ते ह्या कैरींच्या फोडींवर टाकून घेऊ। हे छान असे तेल टाकल्यानंतर परत छानपैकी मिक्स करून घेऊ। हे छान मिक्स झाल्यानंतर आपण याला काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवू। चला तर आपण आता भरूया हे लोणचे काचेच्या भांड्यामध्ये। हे छान असं तयार झालेलं आहे। हे छानपैकी मिक्स झालं आहे। आता हे भरून घेऊ। तुम्हाला जर 4-5 दिवसांनी यामध्ये तेल कमी वाटले तर तुम्ही वरूनही ॲड करू शकता तेल, जर तेलाचे प्रमाण कमी वाटले तर। आणि अशा प्रकारे हे लोणचे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। तर मंडळी, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं होतं घरगुती प्रकारचे लोणचे। आणि तुम्ही हे लोणचे एकदा तयार झाले तर खाऊन असं नक्की म्हणाल, एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 तडतडलं पाहिजे।